नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गजानन वडजे गुरुकृपा आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी ह्या अगोदर आहारावरती बोललोय। आहार, निद्रा, ब्रह्मचर्य हे जीवनाचे 3 उपस्तंभ म्हणजे आधारस्तंभ आहेत। त्यापैकी आपण आहारावरती इन डिटेल्स मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत। आता आपण त्यातला दुसरा जो उपस्तंभ, जो आधारस्तंभ आहे तो म्हणजे निद्रा। यावरती मी तुम्हाला थोडक्यात म्हणा किंवा जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, निद्रा म्हणजे काय? निद्रा हा संस्कृत शब्द आहे झोपेसाठी। आणि निद्रा येते कधी? प्राकृत निद्रा कधी येते? शरीरो मन क्लांता, श्रम, शारीरिक कष्ट आणि मानसिक श्रम करून जेव्हा हे दोन्ही थकले जातात तेव्हा मनुष्याला किंवा सर्व प्राण्याला निद्रा ही आपोआप म्हणजे ऑटोमॅटिक प्राकृतकाली व्यवस्थित लागते। आयुर्वेदाचार्यांनी चरकाचार्य, वाग्भटाचार्य, सुश्रुत यांनी निद्रेचं महत्त्व आपल्या सूत्रस्थानांमध्ये वर्णन केलेलं आहे। तर त्यात निद्रेला एवढं महत्त्व काय? तर निद्रेचे म्हणजे प्राकृत निद्रा म्हणजे काय, विकृत निद्रा म्हणजे काय, आणि अनिद्रा म्हणजे काय, आणि अतिनिद्रा म्हणजे काय, याचं मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेनेशन देणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राकृत निद्रा कधी येते? तर शरीर मन क्लांत झाल्यानंतर जी येणारी निद्रा आहे, शरीर आणि मन थकलेलं आहे, ही जेव्हा निद्रा येते त्याला आपण प्राकृत निद्रा म्हणतो। ही शक्यतो रात्रीच्याच काळी येते। याचं दुसरं कारण काय? तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सत्व, रज, तम असे 3 आहाराचे प्रकार पण सांगितले होते। त्यानुसार ही सत्व, रज, तमो बहुनी म्हणजे तमोगुण बहुनी म्हणजे तमोगुण वाढल्यानंतर निसर्गामध्ये तमोगुण वाढला तर तो शरीरात पण असतो, आणि तो वाढल्यानंतर निद्रा ही आपल्याला प्राकृत निद्रा प्राप्त होते। तर ही कधी असते? ती फक्त रात्रीच्या काळी असते प्राकृत निद्रा। साधारणतः निद्रा किती घ्यावी? आपल्या प्रकृतीनुसार जी योग्य निद्रा आहे, काही जणाला ती 6 तास असेल, काही जणाला ती 8 तास असेल। यापेक्षा जास्त निद्रा घेणं हे शास्त्राच्या दृष्टीने पण चुकीचं असेल। 6 ते 8 तास ही मॅक्झिमम निद्रा असावी। झोप जर प्राकृत झाली नसेल तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत? जर झोप व्यवस्थित झाली नाही तर इंद्रिय, शरीर, इंद्रिय, मन क्लांत म्हणजे शरीर, इंद्रिय, शरीरातील इंद्रिय आणि मन यांना क्लांती निर्माण होते, म्हणजे ती प्रसन्न होत नाहीये। जी काही ज्ञानेंद्रिय आहेत, कर्म इंद्रिय आहेत, त्या कामासाठी जी ठरलेली इंद्रिय आहेत ती कामं ती प्राकृत प्रमाणे करत नाहीत। ही झाली अनिद्रेची किंवा अतिनिद्रेची दुष्परिणाम। म्हणजे अनिद्रा म्हणजे काय? की वेळेत जेवढी प्राकृत झोप पाहिजे ती न घेता त्यापेक्षा कमी मात्रेत झोप घेतली तर तिला अनिद्रा म्हणतात, किंवा ती झोप लागत नसेल तर ती अनिद्रा झाली। अतिनिद्रा म्हणजे काय? की जेवढ्या प्रमाणात पाहिजे आपल्याला झोप त्यापेक्षा जर आपण जास्त झोपत असेल तर ती अतिनिद्रा आहे। अनिद्रेचे म्हणजे झोप न येण्याचे दुष्परिणाम काय? झोप न लागण्याचे म्हणजे झोप जर प्राकृत वेळेस जर आपण नाही घेतली, रात्री जागरणाचे दुष्परिणाम काय आहेत? रात्रो जागरणम वृक्षम स्निग्धम प्रस्वप्नम दिव्या अरुक्षणम अनअभिषंधीम त्वसीन प्रचलया इतम। म्हणजे रात्री जागरणाने काय होतं? देहातील धातूंची वृक्षता वाढते, त्यानंतर कृशता येते रात्री जागरण केलं तर, आणि वात प्रकोप होतो जो चंचल आहे। प्राकृत विचार तर प्रत्येकालाच येत असतात, पण ही जर रात्री जागरण झाले तर शरीरातील वृक्षता वाढून सर्व इंद्रियाची म्हणजे धातूंची वृक्षता वाढल्यानंतर शरीर हे कृश होण्यास कारणीभूत ठरतं, आणि त्यामुळे अनेक वाताचे आजार असतील, पित्ताचे आजार असतील, हे आजार होण्यास ही रात्री जागरण जे आहे याला कारणीभूत ठरतं। अकाले अतिप्रसंगाच्य न च निद्रा निषेविता सुखायुषी पराक कुर्यात काल रात्री विपरहा। म्हणजे अकाली घेतलेली निद्रा, अवेळी घेतलेली निद्रा, अतिमात्रेत घेतलेली निद्रा किंवा निद्रा न घेतलेली, ह्या 3 प्रकारच्या निद्रा ह्या शरीराला किंवा मनाला क्लेशदायक ठरतात। त्या वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणाऱ्याच ठरतात। प्राकृत निद्रेचं कार्य काय?
निद्रायतं सुखम दुःखम पुष्टिकारशम बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम न च। सुख दुःख, शरीराची पुष्टी, बल, जीवन आणि मरण ह्या सर्व गोष्टी ह्या निद्रेवर अवलंबून आहेत। जर प्राकृत निद्रा जर तुम्ही घेतली तर ह्या प्रकारे म्हणजे जीवन आपलं प्राकृत स्वस्थ जीवन फिटनेस जो आहे आपला तो मेंटेन राहण्यासाठी प्राकृत निद्रा अत्यंत आवश्यक आहे। साधारणतः आपण म्हणतो की झोप ही रात्रीच घ्यावी, हे अगदी योग्य आहे, पण ग्रंथकारांनी आयुर्वेदाने असेही सांगितले की 2 ऋतूमध्ये ही झोप ही दिवास्वप्न पण सांगितलेली आहे, विशेषतः ग्रीष्म ऋतूमध्ये। ग्रीष्मे वायूच्या आदाने रोक्षे रात्रे अल्पभावात दिवा स्वप्नो ही तो अन्यस्य अस्मिन कफ पित्त करो ही सा मुक्त्वा तू भाष्यायन अध्वान मध्यस्त्री भार कर्मभिः क्रोध शोक भये क्रांतान श्वास हिद्मा अतिसारिणः वृद्ध बाल बलक्षीण क्षतत्रुट शूल पित्त पीडितान अजीर्णम अभिहितो उन्मत्तान दिवा स्वप्न चातान अपि धातु साम्यम तथा ईशाम श्लेष्म चांगानी पुष्यते। दिवास्वप कोणी कोणी घ्यायची आणि कधी घ्यायची याचं वर्णन सांगितलेलं आहे। म्हणजे दिवास्वप कोणी कोणी घ्यायची आणि कुठल्या काळात। मुख्यतः दिवास्वप ही दिवसा झोपणं फक्त हे ग्रीष्म ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात सांगितलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की आदान काळ असतो, सूर्याचं तापमान खूप वाढलेलं असतं निसर्गातील, त्यामुळे वृक्षता आलेली असते। शरीरातील श्लेष्मा टिकवून ठेवण्यासाठी वृक्षता खूप प्रमाणात वाढू नये अशासाठी ग्रीष्म ऋतूत उन्हाळ्यामध्ये दिवास्वप ही ग्राह्य सांगितलेली आहे। त्यानंतर दिवास्वप आणखी कोणी घ्यायची, जो व्यापार वर्ग आहे, म्हणजे ज्यांना खूप धावपळीचे कामं आहेत किंवा वृद्ध आहेत, क्षतक्षीण आहेत, ज्यांचं बल कमी आहे, अशा सर्वांनी बल टिकवून ठेवण्यासाठी दिवास्वप घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर ज्यांचं वजन वाढवायचं आहे अशा व्यक्तींनी सुद्धा, कृषी व्यक्ती असतील अशा व्यक्तींनी सुद्धा दिवास्वप जर घेतली तर त्यांचा श्लेष्मांश वाढून तो प्राकृत वजन म्हणजे जेवढं BMI नुसार जे काही वजन आपल्याला अपेक्षित आहे त्यानुसार ते मेंटेन करण्याचं काम ही दिवास्वप करत असते। काही जणांना दिवास्वप सुद्धा वर्ज्य सांगितले नाही। बहुश्लेष्मा ज्यांच्या अंगात खूप प्रमाणात कफाचं प्रमाण आहे, मेदाचं प्रमाण आहे, अशा स्निग्ध लोक आहेत, अशा सर्व लोकांना ग्रीष्म ऋतूत सुद्धा दिवास्वप वर्ज्य आहे। ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे, मेद म्हणजे फॅट आहे, वजन आहे, अशा लोकांना सुद्धा ग्रीष्म ऋतूमध्ये दिवास्वप वर्ज्य आहे। जर तुम्ही प्राकृत वेळी जर ज्या वेळेस झोप येते त्यावेळी जर तुम्ही झोप ती सेवन केली नाही, निद्रा सेवन न करता चुकीच्या वेळेस जर तुम्ही झोप घेत असाल, त्यामुळे तुम्हाला शिरोरोग, पिनस, सर्दी, कफाचे आजार, अशा पित्ताचे आजार, अजीर्ण अशा अनेक प्रकारच्या आजाराला अकाली निद्रा ही कारणीभूत ठरते। त्यामुळे ज्यावेळेस झोप येत असेल किंवा रात्रीच्या काळी झोप घेणं ही अत्यंत आवश्यक आहे। निद्रानाशा अंगमर्द शिरो गौरव जृंबिका जाड्यम ग्लानी ब्राह्म पक्ती तंद्रा रोगाश्च वातजा। निद्रा नाशाने म्हणजे झोप न येण्या म्हणजे झोप जर तुमची उडाली असेल म्हणजे झोपच लागत नाही, निद्रा नाशाने काय होतं, अंगमर्द सर्वांग दुखणे म्हणजे अंग दुखणे, वजन कमी होणे, चिडचिडापणा वाढणे, वाताचा प्रकोप होणे, केस गळणे, शरीरातील वृक्षता वाढणे, असे अनेक प्रकार, कामावर लक्ष न लागणे, जांभळ्या येणे, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे आजार हे निद्रा नाशामुळे होऊ शकतात। यथा कालो मतो निद्राम रात्रो सेवेत सात्म्यतः असात्म्य जागराद अर्धम प्रातः स्वाप्याद भुक्तवाणः। यथा कालमतो निद्राम रात्रो सेवेत सात्म्यतः असात्म्य जागराद अर्धम प्रातः स्वाप्याद भुक्तवाम दिवा। म्हणजे ज्यांची जितकी सवय आहे, ज्यांना जेवढी झोप आवश्यक आहे, अशा सर्व प्राकृत म्हणजे स्वस्थ फिट असणाऱ्या व्यक्तींनी आणि रुग्ण जे कोणी असतील, रुग्णाला तर म्हणजे जी गरजेपेक्षा थोडी जास्त झोप आवश्यक असते बिकॉज ऑफ द फास्ट रिकव्हरी ऑफ द डिसीजेस। त्यानंतर
ज्यांना जेवढी सवय आहे तेवढी जर रात्री तुम्ही झोप घेत असाल ती त्यांची प्राकृत झोप आहे अशी आपण त्यांना ग्राह्य धरलं जातं. निद्रा नाश आहे तर मग त्याला आयुर्वेदानुसार काय पर्याय आहेत का? ज्यांना झोपच लागत नाही तर आहेत. अशा सर्व आजारांवरती आयुर्वेदात खूप चांगले पर्याय म्हणजे चिकित्सा उपक्रम आहेत. जर ज्यांना झोप येतच नाहीये तर अशांसाठी स्नेहस्वेदन केलं जातं, शिरोधारा केली जाते. ह्या सर्व गोष्टी ह्या प्राकृत निद्रा आणण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करतात. त्यानंतर काही प्राण्यांचे दूध, दही सेवन करण्यास सांगितलेलं आहे. ज्यांना निद्रा नाश आहे अशा रुग्णांसाठी म्हशीचे दूध हे सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहे. त्यानंतर त्याच म्हशीच्या दुधाचं दही सुद्धा निद्रा नाशासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. त्यानंतर तक्रपान, ताक सुद्धा निद्रा नाशावरचं अत्यंत प्रभावी असं औषध आहे. तर डेली रुटीन लाईफमध्ये मेट्रो सिटीमध्ये असं दिसून येतं, म्हणजे पेशंट जेव्हा आमच्या समोर येतो तेव्हा असं लक्षात येतं की बऱ्याच वेळेस रुग्णांचा आपण इतिहास म्हणजे हिस्ट्री टेकिंग घेतो त्यावेळेस बऱ्याच रुग्णांमध्ये थायरॉइड दिसून येतं, बऱ्याच रुग्णांना ओबेसिटी दिसतं, बऱ्याच रुग्णांना वृक्षता आलेली असते, बऱ्याच रुग्णांचे वजन कमी झाले असतात, बऱ्याच रुग्णांना डायबिटीज असतो, बऱ्याच रुग्णांना ह्या धावपळीमुळे झोप न प्राकृत झाल्यामुळे बीपीचा त्रास होतो, अजीर्ण होतंय, कॉन्स्टिपेशन होते, हायपर ॲसिडिटी होते. असे कितीतरी आजार, छोटे छोटे आजार असतात. ही जर छोटी छोटी आजार लॉंग टर्म राहिली ती क्रॉनिसिटीकडे जातात, जुनाट होतात आणि ह्या आजारापासून दुसरा एखादा आजार उद्भवण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असतं. जेव्हा स्त्री रुग्ण असतात त्यांच्यामध्ये मासिक पाळीची सुद्धा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात असतात. अशा सर्व गोष्टींसाठी निद्रा ही अत्यंत उपयुक्त असणारी जीवनाचा आधारस्तंभ, 3 आधारस्तंभापैकी एक आधारस्तंभ आहे. बऱ्याच वेळेस असं आपल्याला दिसून येतंय की शारीरिक काम जरी करत नसलो आपण, मानसिक काम म्हणजे मेंटल स्ट्रेस म्हणतो आपण, तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. पण मन त्या स्ट्रेसमुळं सतत कार्यशील असतं. ते काम असेल नसेल आपण त्याला चिंता म्हणतो, चिंतन नसता चिंता, त्याची कामाचं स्ट्रेस असतो, टेन्शन असतं, त्यामुळे निद्रा लागत नाही, झोप प्राकृत येत नाही. अशा जर थोडा वेळ स्वतःसाठी दिला, सकाळी उठल्यानंतर ब्राह्ममुहूर्तावरती उठून योग, प्राणायाम, चालणे असेल, जे शक्य होईल आपल्या स्वतःसाठी, जर अशा काही गोष्टी आपण स्वतःच्या शरीरासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्या तर ह्या फिजिकल ॲक्टिव्हिटी डायरेक्ट इनडायरेक्ट तुमची पचनक्रिया सुधारवतील. पचनक्रिया सुधारल्यानंतर तुम्हाला प्राकृत झोपेकडे त्या ऑटोमॅटिकली घेऊन जातील. निद्रा ही वयानुसार आहे. जसा आहार पण वयानुसार ठरलेला आहे तशी निद्रा म्हणजे झोप पण वयानुसार ठरलेली आहे. बाल्यावस्थेत जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते मॅक्झिमम म्हणजे 16 ते 18 तास झोपेमध्ये असतं. त्यानंतर जसं जसं वय वाढत जाईल तसा तसा अनेक ॲक्टिव्हिटी वाढत जातात, त्यानुसार निद्रेचं प्रमाण हे हळूहळू कमी होतं. बाल्यावस्थेत निद्रेची आवश्यकता काय असते तर बाळाचं पोषण होण्यासाठी झोपेची गरज असते. बाळ जेवढं झोपेल तेवढं ते सुदृढ असतं. त्याची म्हणजे प्राकृत ज्या गोष्टी आहेत, उंची असेल, वजन असेल, हे प्रमाणात असतं. जर बाळ चिडचिडेपणा करायला लागत असेल तर ह्या गोष्टीवरती त्याचा दिसून येणारा दुष्परिणाम आपल्याला दिसतो शरीरावरती. तसंच तारुण्य अवस्थेत सुद्धा निद्रा ही प्राकृत पाहिजे. जर प्रमाणात निद्रा घेतली तर अनेक आजार होणारच नाहीयेत. जर ती चुकीची घेतली, अति किंवा कमी मात्रेत घेतली तर ते अनेक आजारांना कारणीभूत ठरतं. आणि वृद्ध अवस्थेतील निद्रा आहे म्हणजे की रिटायरमेंट झाल्यानंतर म्हणजे बऱ्याच वेळेस काम नसतं, मग अशा वेळेस काय होतं की चुकीची झोप घेतली जाते, दिवसा झोपलं जातं म्हणजे रात्री झोप लागत नाही. तर हे न करता दिवासॉप म्हणजे वृद्ध अवस्थेमध्ये दिवासॉप शक्यतो टाळली जावी आणि ती रात्रीच्या वेळेसच झोप घ्यावी. ही आजारं तुम्हाला आहे त्या लेवलमध्ये मेंटेन राहण्यास मदत होते प्राकृत निद्रेने. विकृत निद्रा जर म्हणजे अकाली निद्रा असेल, अतिनिद्रा असेल तर ह्या आजार अनेक म्हणजे अतिप्रमाणात वाढण्यास कारणीभूत ही निद्रा ठरू शकते. तारुण्य अवस्थेत जर तुम्ही चुकीच्या वेळेस झोपत असाल ती तुम्हाला क्लेब निर्माण करतं. इन्फर्टिलिटी म्हणजे मेल इन्फर्टिलिटी असेल किंवा फिमेल इन्फर्टिलिटी असेल, ह्याचं सुद्धा एक कारण म्हणजे विकृत झोप आहे.
अभ्यासाचा स्ट्रेस असेल किंवा कामाचा वर्कलोड असेल, अशा कारणास्तव झोप ही खंडित होते, प्राकृत घेतली जात नाही. मग ही झोप जर विकृत झाली तर झोप लागतच नाही. तर मग अशा वेळेस झोपेची औषधी घेणं हे पूर्णतः चुकीचं असेल. ती प्राकृत म्हणजे नैसर्गिकरित्या कशी झोप येईल याचं जर मार्गदर्शन तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक तज्ज्ञांकडनं घेतलात ते तुम्हाला कायमचं म्हणजे लॉंग टर्म तर असेलच, पण कायमचं ते फायदेशीर ठरेल. याच्या म्हणजे आयुर्वेदिक औषधांनी किंवा आयुर्वेदिक उपचारांनी शरीरावरती कुठलेही दुष्परिणाम न होता प्राकृत झोप येण्यासाठी अत्यंत प्रभावशाली अशा उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये आहेत. त्यातलं एक म्हणजे पंचकर्म आहे. पंचकर्मातील अभ्यंग असेल, शिरोधारा असेल, पादाभ्यंग असेल, शिरोमर्दन असेल, शिरोपिचू असेल, कर्णपूर्ण आहे, नेत्रतर्पण आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या प्राकृत निद्रा नैसर्गिकरित्या तुम्हाला आणण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ह्या गोष्टी आयुर्वेदात वर्णन केलेल्या आहेत. रात्री निद्रा ही तमोगुणी असतं आणि प्राकृत झोपेनंतर काय होतं तर सर्व इंद्रिय हे प्रसन्न होतात, फ्रेश वाटतं आपल्याला. नवीन जीवन म्हणजे नवीन जन्म घेतल्याचा अनुभव हा प्राकृत निद्रेनंतर आपल्याला साहजिकच येत असतो. आणि दुसऱ्या दिवशी जे काही आपण काम करणार आहोत डेली रुटीन ते अगदी प्रसन्न मनाने न थकता कुठलाही आळस न करता व्यवस्थित कार्य पार पाडलं जातं. हे प्राकृत निद्रेचं उत्तम लक्षण आहे. निद्रा जर प्राकृत झाली तर तुमचं शरीर पुष्ट करतं, इंद्रिय प्रसन्न ठेवतं, बल टिकून ठेवण्याचं काम करतं आणि कुठलेही आजार असतील ते आजार लवकर बरे करण्याचं काम करतं ही प्राकृत निद्रा. जर ती निद्रा प्राकृत नसेल तर तुमचं बल कमी करतं, शारीरिक बल असेल, मानसिक बल असेल, ती तुमच्या शरीरात रुक्षता वाढवतं, वाताचा प्रकोप होतो, मलावष्टम म्हणजे कॉन्स्टिपेशन वाढतं, पचनाच्या अनेक अपचनाचे असे अनेक आजार होतात, हायपर ऍसिडिटी वाढवण्याचं काम करतं, ओबेसिटी वाढवण्याचं काम करतं. अशा ह्या विकृत निद्रेचे दुष्परिणाम आपल्याला शरीरावर लॉंग टर्मसाठी म्हणजे बऱ्याच लॉंग टर्मसाठी दिसून येतात. झोपेचा अनुभव जर आपल्याला म्हणजे चांगला अनुभव घ्यायचा असेल तेव्हा आपलं शरीर हे मनापेक्षा जास्त थकलेलं असतं, तेव्हा झोप ही साऊंड लागते, खूप शांत झोप लागते आणि ही झोप खूप चांगल्या प्रकारे होते. आणि ह्या चांगल्या प्रकारे झालेल्या झोपेचा जो परिणाम आपल्याला दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर दिसून येतो तो अत्यंत आल्हाददायी असतो. तो एक्सप्लेन करण्यासारखा नाही, तो प्रत्येकाने अनुभवण्यासारखा असतो. अशी जर झोप ही डेली रुटीन असेल, कुठल्याही विकार मनात जर नसतील तर ही झोप प्राकृत खूप छान झोप लागते आणि ही झोप आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे ज्यांना सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स आहेत म्हणजे मानसिक रोग असं म्हणतो आपण, अशा रुग्णांमध्ये सुद्धा निद्रा खूप महत्त्वाची आहे. जर अशा रुग्णांना 1 ते 2 प्रकारचे असतात. ही रुग्ण एक तर अति झोप घेत असतात किंवा ही रुग्ण अजिबात झोपत नसतात. अशा रुग्णांसाठी जर आपण व्यवस्थित उपाययोजना केली आणि आयुर्वेदिक पंचकर्म जर केले तर अशा रुग्णांना प्राकृत झोप लागण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे आयुर्वेदिक उपचार पद्धती चांगल्या प्रकारे मदत करते आणि मानसिक जे काही आजार आहेत त्यातनं लवकर बाहेर पडण्यासाठी सुद्धा निद्रा ही अत्यंत उपयुक्त आहे.